नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात 90.4 मेगाहर्ट्झ वरून माणदेशी तरंगवाहिनी आणि आजच्या सखी साजनी या कार्यक्रमात मी कांचन तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचे सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात तुम्ही ऐकणार आहात पुणे येथे राहणाऱ्या ज्योती पुजारी यांनी फोन इन या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखिका विजया ब्राह्मणकर यांच्या चोखोबांची दीपमाळ या पुस्तकाचे क्रमशः वाचन आणि आज आपण ऐकणार आहोत या पुस्तकातील चौथा भाग. चला तर श्रोते हो, ऐकूयात. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चतुर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चतुर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चतुर. चंद्रभाहु पांडुरंगा, चंद्रभाहु पांडुरंगा, मन करा थोर, मन करा थोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चतुर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चतुर. नमस्कार. आपलं मागच्या वेळेला इतकं झालं की चोखोबाला विठ्ठलाची आस होती, विठ्ठलाला भेटायचं होतं आणि वारी करून पंढरीला जायचं होतं, पण ते काही त्याचं जमत नव्हतं आणि त्या पंढरीला जाण्याची त्याला इतकी आस लागली होती की मी कधी भेटेन विठ्ठलाला पर्यंत आपलं झालेलं होतं. आणि पुढचं मग अनंत भट म्हणतात की तुला जर एवढा विठ्ठलाला भेटण्याची आस आहे तर तू असं कर, माझ्या आईला घेऊन जा, कारण माझ्या आईला पण वारी करायची. आणि मग तिथून आपला पुढचा भाग सुरू होतो. झाली आईची तयारी. अंगणातून चोखोबानं अनंत भटांना विचारलं. हो, झाली झाली. ए चोखोबा, आईला सांभाळून ने बरं, तुझ्या भरोशावर म्हणून पाठवतोय मी. अनंत भटाच्या आईच्या सामानाचं गाठणं चोखोबानं डोक्यावर घेतलं. चला आई. आणि दोघं निघाले. चला मी पण येतो मंदिरापर्यंत, तिथे सगळे जमणार आहेत ना. सर्व मंदिराच्या आवारात गोळा झाले. विठ्ठलाची आरती झाली. चोखोबा बाहेर उभं राहून सर्व पाहत होता. वारकरी गळ्यात माळ, कपाळी बुक्का, पांढरी धोतर टोपी आणि सजराही पांढरा अशा वेशात तयार होते. आरती झाली, प्रसाद झाला आणि विठ्ठलाच्या नामगजरात दिंडी निघाली. सर्वांचा निरोप घेऊन मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा गजर आणि मनात भक्तीचा जागर. चोखोबाच्या मनात आनंद काही मावेना. निघाला होता ना तो आनंदाने, आनंदाच्या प्रवासासाठी आणि आनंद कंदाच्या भेटीसाठी. वारी वाट पाहत होती, थांबत होती, विश्रांती घेत होती, पुढे जात होती. वारीत कोणी कोणाला दूर लोटत नव्हतं. सगळे हरी भक्त आणि ते पाहून चोखोबाला अतिशय आनंद वाटत होता. पंढरपूर जवळ चाललं होतं आणि विठोबा भक्तांची आतुरतेने वाट पाहत होता. नाथ, रुक्मिणीनं विठ्ठलाला आवाज दिला. बोल रुक्मिणी, पहाटेपासून बघते, कसली हो तुमची लगबग 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 सुरू आहे. आज वारी येते. कुठून? मंगळवेढ्याहून. आणि माझा भक्त येणार आहे. चोखोबा पहिल्यांदाच. मग म्हणून मी जातोय ग वेशीपाशी त्याला घ्यायला. निघालात? हो ना. असे कसे हो तुम्ही? हा शेला राहिला ना, तो घ्या ना खांद्यावर आणि चोखोबाला जवळ घेणार ना, मग कमरेवरचा हात तरी काढा. कधी त्याला भेटतो असं झालंय ना ग. तो ओळखणार आहे तुम्हाला? नाही ग, पण मी ओळखेन ना त्याला. कसे काय? विठुराया फक्त हसला. येतो ग, या. आणि जाईस तर आता ऊन होणार आहे बरं का. मग सावली बनून जाईल ना. हो तेही ठीक आहे, पण हे काय होणार? आता काय झालं रुक्मिणी? काय हो तुम्ही? काय म्हणावं तुम्हाला? विसरलात ना. रुक्मिणी, अगं लवकर सांग. कपाळी चंदनाचा टिळा आणि गळ्यात तुळशीची माळ. दे लवकर, तुळशीची माळ दे. कपाळी चंदनाचा टिळा लावत पंढरीला नाथ म्हणाला. झालं, जाऊ मी आता. रुक्मिणी म्हणाली, हा या. गंमत नको करू ग रुक्मिणी, वारी येईल इतक्यात. रुक्मिणीच्या हातातील रगडलेली तुळशीमाळ आपल्या गळ्यात घालून घेत पांडुरंग निघाला. पंढरीचा राजा भक्ताच्या स्वागतासाठी निघाला. वेशीपाशी वारी आली. समोर चंद्रभागा संतपणे वाहत होती. वेशीपाशी घनदाट झाडं सावली घालून होती. भक्तांसाठी त्या सावलीत भक्तांनी स्वतःला विश्रांतीसाठी थांबवलं. चोखोबाला इथे विश्रांतीसाठी थांबायला लावलं. सावली गडद झाली होती. चोखोबा जवळचं सामान बाजूला ठेवून वेशीपाशी वाकून पंढरीची माती कपाळाला लावत होता. चेहऱ्यावर भक्तिभाव ओसंडून वाहत होता. डोळ्यात विठ्ठलाच्या भेटीची आस होती. आई सांभाळून चला हा, त्यानं
अनंत भटांच्या आईचा हात धरला. सांभाळून चलते रे बाबा तुकोबा, पण बरं वाटतंय सावलीत जरा. तुकोबानं मान वर करून पाहिलं. घनदाट सावली, झाडं त्याच्यासाठी जणू थांबली होती. चंद्रभागे स्नान झालं. काठावरच्या रेतीत कपडे वाळून झाले. एकमेकांची विचारपूस झाली. तुकोबाला तर देव भेटल्यासारखंच वाटलं. आटपा लवकर चला चला दर्शनाला जाऊया कोणीतरी म्हणालं आणि आपापले कपडे गोळा करून मग सगळ्यांनी आपापली गाठोडी बांधली. घ्या जेवण करून घ्या, भुका लागल्या असतील. तुकोबानं मान वर करून पाहिलं तर एक काळा सावळा, कपाळी टिळा आणि गळ्यात तुळशीची माळ घातलेला पोरगा उभा होता. नाही जी, दर्शन घेतल्या गेल्यात नाही खात मी काही. आता देव काय पळून जाणार आहे का तुमचा? पंढरीतच आलायत ना, चला चला प्रसाद घ्या, नाहीतर विठू रागवेल बरं का. खरं? विठोबा आश्चर्यानं म्हणाल. मग काय खूप रागीट आहे तो. असं नका म्हणूची, राजा आहे तो. माझी माय मागली येते, माझी माय आहे ती नाही रागवायची. ती सावली धरते भक्तांवर. हो ना, धरते. मगाशी नव्हती का धरली तुमच्यावर झाडाखाली? हा, असं छान वाटलं ना, झाडाची गर्द सावली. असं वाटलं पांघरूनच घेतलं एखादं. तो पोरगा हसला, म्हणाला चला चला प्रसाद घ्या. आपापली गाठोडी सांभाळत सर्व निघाले. तुकोबानं स्वतःला आणि अनंत भटाच्या आईचे गाठोडं घेतलं आणि निघाले त्यांच्या मागून. चल आई, तुमचं गाठोडं घेतलंय ना मी, चला आता. पुन्हा सर्व झाडाखाली जमले. पत्रावळी मांडल्या होत्या. शिरापुरीचं जेवण होतं. एक तो पोरगा तो वाढत होता, आग्रही करत होता. एकटाच दिसत होता, वाढणारा कोणीच नाही. आणि तो वाढत असताना तुळशी मंदिरीचा सुगंध मात्र भोवताली दरवळत होता. चला लवकर लवकर आटपा, पाय उचला. मंदिरात निघताना एक दुसऱ्याला सांगत होते, आई हो हो तुकोबा येते, करूया. हा हो हो येते रे बाबा. आता पाय साथ देत नाही ना, काय करू, वय झालं ना आता. असं कसं म्हणता जी, मंगळवेड्यापासून इथवर आल्याच ना तुम्ही. मी कोण येणार रे बाबा. त्यानं आणलं आणि मग मंदिराच्या पायरीपाशी एकच गडबड उडाली. ज्याची त्याची जायची घाई. आतमध्ये विठूच्या दर्शनासाठी. आई मी इथेच थांबतो, तुम्ही जा दर्शन घेऊन या. आणि तू रे? नाही जी, आतमध्ये कसा जाऊ मी नाही जाऊ शकत. बरं, पण तुम्ही नका जी अनुमान करू, मी बसतो ना इथं, कळसाचं दर्शन घेतो ना. आणि मगाशी मंदिराकडे येणारी वाट पाहिली ना मी, त्या वाटेवर पाऊल ठेवलं आणि असं वाटलं देवळातच आलोय. तुम्ही नका विचार करू. आता या क्षणी त्याला सारखं वाटत होतं धावावं आतमध्ये आणि माऊलीचे पाय पाहावे, चरण धरावे तिचे, विठ्ठलाच्या नावाचा जय जयकार करावा. डोळ्यातून वारंवार त्याच्या पाणी येत होतं आणि तो फादर मनगटानं तो निघून काढत होता. गर्दीतून आतल्या मंदिरात विटेवरच्या विठुरायाला पाहण्यासाठी तो प्रयत्न करत होता, धडपडत होता, पायरीकडे बघत होता. आणि त्याला सारखं वाटत होतं या पायरीशी काहीतरी आपलं नातं आहे. त्याचे ओठ फुटले. देवा, तुझ्या पायरीचा दगड व्हायचंय मला, बस एवढीच आस आहे. डोळ्यातील पाजर काही थांबले ना. माणसाच्या गर्दीत भक्तीचा सुगंध दरवळला होता. एकदा वाटलंच नको मला, मी इथे आले तर विठूला कळलं असेल का? हो, कळलंच असेल. मग त्यानं गाठोडं बाजूला ठेवलं, धोतर झटकलं, उभा राहिला. मंदिराच्या दारातून आत जाण्यासाठी किंचित वाकून पायरीवर पाय ठेवला. तेवढ्यात कोणीतरी त्याला हटकलं. मग तिथूनच तो म्हणाला, जोहार माय बाप जोहार, मंगळ वेड्याचा निमहार, जोहार माय बाप जोहार. अनंत भटाच्या आई बाहेर आली. झालं दर्शन? तुकोबा नाही झालं. तुझं नाहीची. तो हसला, म्हणाला, समोरच्या माणसातच देव बघा म्हणाची. हा, तेही बरोबर आहे. दारी बंधन दुगारून त्याच्या मनाला पुन्हा पुन्हा उचल काढली होती. जावं मंदिरात, धरावे त्याचे पाय. पण समोर भट उभा होता ना, म्हणाला, कोण रे तू? पायरीवर पाय ठेवायचा नाही, दूर हो दूर हो. धर्म बुडवला, देवा पुढे कशाचा भेदभाव? त्याच्या मनात आलं, पण बोलता येत नव्हतं ना. वारकऱ्यांचं दर्शन झालं, रात्रीचं कीर्तन झालं. सभा मंडपात सारे बसले होते. तुकोबांनी कीर्तन ऐकलं, शब्द न शब्द मनात साठवून ठेवला. देव सर्वांचा, सर्व भूतांठाई देव कनवाळू भक्तांसाठी धाव घेत. सारं ऐकताना तुकोबाचं मन, त्याचे कान तृप्त झाले. दुरूनच कसा बसा नजरेला पडलेला विठुराया कीर्तनातून डोळ्यासमोर साकारला. विटेवर उभा, कटेवर हात ठेवून असा पंढरीला आपल्या पाठीशी उभा आहे. त्याला असं सारखं वाटत होतं. कीर्तन संपलं. कीर्तन करताना बुवा आपल्याकडे बघतायत असंच त्याला सारखं वाटत होतं. आणि त्याला जाणवलं, पण कीर्तन संपल्यावर एकच एवढी गर्दी झाली की तुकोबांना कीर्तनकार दिसेच ना. मनातून वाटलं होतं भेटावं त्यांना, पण कसं? आता कसली गाठ, आता कशाची भेट, असं मनाशी म्हणून उठला. उठताना त्यानं बाजूच्याला विचारलं, बाबाजी
ते कीर्तनकार कोण बाय? ते ना नामदेव महाराज. असं म्हणून चोखोबानं आपली खात्री करून घेतली आणि तो मागे परतला. चोखोबा वारीत मंगळवेढाला निघाला. मन अडकलं पंढरीत विठू कीर्तनात आणि विठ्ठलाचं कीर्तन करणाऱ्या नामदेव महाराजांमध्ये सुद्धा. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात पुणे येथे राहणाऱ्या ज्योती पुजारी यांनी फोन इन या कार्यक्रमात लेखिका विजया ब्राह्मणकर यांच्या चोखोबांची दीपमाळ या पुस्तकातील सादर केलेला 5वा भाग. श्रोते हो, या पुस्तकातून आपण जाणून घेत आहोत संत चोखोबांचे चरित्र. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आपला मोबाईल नंबर आहे 9921 91 72 20. श्रोते हो, धन्यवाद. बालवयी खेळी रमलो, बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले रे. बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले, वृद्धपणी देवाता, वृद्धपणी देवाता, वृद्धपणी देवाता. दिसे पैल तीर, पैल तीर, चंद्रभाहु पांडुरंगा, चंद्रभाहु पांडुरंगा. मन करा थोर, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला झुकलेला चतुर, कैवल्याच्या चांदण्याला झुकलेला चतुर. जन्म मरण नको आता, जन्म मरण नको आता, जन्म मरण नको आता, नको येर झार. जन्म मरण नको आता, नको येर झार. नको वही का ताना था, नको वही का ताना था, नको वही का ताना था. व्यर्थ बड़ीवार, व्यर्थ बड़ीवार. चंद्रभाहु पांडुरंगा, चंद्रभाहु पांडुरंगा. मन करा थोर, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चतुर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चतुर. चरा चरा पारण्या हो दाहला उशीर, चरा चरा पारण्या, चरा चरा पारण्या हो दाहला उशीर. पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग. मन करा थोर, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला झुकेला चतुर. कैवल्याच्या चांदण्याला झुकेला चतुर. चंद्रभाहु पांडुरंगा, चंद्रभाहु पांडुरंगा. मन करा थोर, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चतुर रे, भुकेला चतुर रे, भुकेला चतुर.